शरद पवार निवडणूक लढणार नाहीत, पण बारामती राहुरीच्या पोटनिवडणुकीवर संजय राऊतांचं मोठं विधान. राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महत्त्वाचा निर्णय घेत दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. पक्षश्रेष्ठींकडून यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर येते आहे. तर या दोन्ही मतदारसंघात मित्र पक्षांशी चर्चा करूनच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याचं काँग्रेस पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर याबाबत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की महाविकास आघाडीचे तीनही घटक पक्षांनी बसून निर्णय घ्यावा लागेल. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक धर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही, पण या ठिकाणी जर कोणी इतर लढत असतील तर त्यांना आपण विरोध करता कामा नये, असंही संजय राऊत यांनी पुढे म्हटलं आहे. राहुरी आणि बारामतीमध्ये आता पोटनिवडणूक आहेत. आमचा प्रयत्न आहे या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच निर्णय घेतला पाहिजे. राहुरीमध्ये याआधी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांनी चांगल्या पद्धतीने लढली होती. आत्ता मला नक्की माहीत नाही, पण त्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा अधिकार आहे. काँग्रेस बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, नागालँड असेल, अशा सगळ्या ठिकाणी निवडणुका लढण्यासाठी पुढे जाते आणि निकाल लागल्यानंतर कळतं की आपण कुठे आहोत ते. आणि ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी त्या पक्षांना लढावं, हा महाविकास आघाडीचा एक आधार आहे. उद्धव सेना हा पक्ष नाहीये. तुम्ही नवीन पक्ष कुठे निर्माण केलात मला माहित नाही. शिवसेनाच आहे आणि न्यायालयामध्ये प्रकरण चालू असल्यामुळे अद्याप ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हटलं जातं आणि त्याचा निकाल लवकरच लागेल हे मी सांगतो. आता राहुरी आणि बारामतीमध्ये पोटनिवडणुका आहेत. आमचा प्रयत्न राहील की महाविकास आघाडी म्हणूनच आपण निर्णय घेतला पाहिजे. राहुरीमध्ये याआधीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी प्राजक्त तनपुरे यांनी चांगल्या पद्धतीनं लढवली होती आणि आता मला नक्की माहित नाही, पण त्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकार आहे. शरद पवार साहेबांचा होईल ना, चर्चा होईल ना. काँग्रेस बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, नागालँड असेल, इथे सगळ्यात आधी निवडणूक लढण्यासाठी पुढे जाते आणि नंतर निकाल लागल्यावरती कळतं की आपण कुठे आहोत, ते कुठे आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी त्या पक्षाने लढावं, हा महाविकास आघाडीचा एक आधार होता विधानसभेला आणि लोकसभेला. त्याच्यामुळे जर राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरेमध्ये शरद पवार साहेबांचं काँग्रेसची जर ताकद असेल तर महाविकास आघाडीतले जे तीन प्रमुख घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये अर्थात काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि शिवसेना, या तिघांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक अपधर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही कदाचित, पण इतर कोणी जर लढत असतील तर त्यांना आपण विरोधी करता कामा नये. जर कोणाला लढायचं असेल महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांना, कारण शेवटी लोकशाही आहे, त्या संदर्भात सुद्धा एकत्र बसून महाविकास आघाडीला लवकरच निर्णय घ्यावा लागेल. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, पुणे.